पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नावे माझा प्रिय फादर चित्रानो प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो रोस्त्री जे आपल्या हातामध्ये आहे हे मोठा हत्यार आहे. शैतानी शक्तीच्या बरोबर आपण सर्व लोक लढाई करतो, तरी काही लोकांना देवाने विशेष दान दिलेलं आहे. एक फादर अम्ब्रोस म्हणून आहे जे शैतानी शक्तीच्या विरुद्ध देवाच्या लेकरांना वाचवण्याचं काम करतात. हालेलुया. या फादर अम्ब्रोस एक दिवशी शैतानी त्रासातून जाणारा एका माणसाच्या गळ्यात रोषे टाकले. हालेलुया. आणि फादराने निक्षून त्याला बोलले, माता मरियाबद्दल तू बोल. त्याने सांगितलं, मी नाही बोलणार, मी नाही बोलणार. हालेलुया. माता मरियाचं नाव त्याला निषिद्ध आहे, त्याला बोलता येत नाही, येणारच नाही. हालेलुया. आम्हाला असलमध्ये शैतानी त्रास असलेले लोक वर जेव्हा प्रार्थनेसाठी वर येत आहे, कधी कधी सिस्टर लोक, कधी मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, जेव्हा आम्ही त्यांना बोलतो, स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्नकर्ता प्रार्थना बोल. प्रेज द लॉर्ड. बोलायला चालू करतात. काही लोक ते जबरदस्त त्रासातून जाणार आहे, त्यांना बोलता येत नाही. जेव्हा कन्या मरियेपासून म्हणून बोलायचा वेळ येत आहे, तेव्हा त्यांना बोलता येत नाही. आपणात बंधू होत आहे, तोपर्यंत सर्व बोलत येणार. हालेलुया. असा विश्वासाचा मतांगिराच्या प्रार्थनामध्ये काही वाक्य आहेत जे त्यांना बोलायला आवडत आहे. हालेलुया. फादर अम्ब्रोसने जेव्हा बोलले, बोल माता मरियाबद्दल. हालेलुया. त्याने सांगितलं, नाही बोलणार, नाही बोलणार. हालेलुया. शेवट त्याने असा प्रकारे बोलले, मरियेच्या बद्दल एक शब्द बोलताना माझ्या डोक्यावर हातोडा मारल्यासारखा मला बोलता येईल. हालेलुया. तिने काय पराक्रम केलं. हालेलुया. त्या मरियेने कोणाचं काय केलं, कोणाचं काही वाईट केलं. हालेलुया. कोणाचं वाईट केलं, कुठे गुंडगिरी केली. हालेलुया. पण तिचं नाव घेता घेता शैतानाला असे का वाटते, त्याच्या डोक्यावरच हातोडा मारलेला आहे म्हणून असे का होते. हालेलुया. प्रियानो, हे आहे पावित्र्याचं सामर्थ्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पावित्र्याचं सामर्थ्य आहे जिथे मरियेचं नाव सुद्धा घ्यायला दुष्टात्म्याला जमत नाही. अनेक ठिकाणी अनेक लोकांनी शैतानाच्या प्रभावामध्ये असलेल्या अनेक लोकांना अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे, त्याने बोललेले उत्तर असे आहे. हालेलुया. आम्हाला येशूविषयी एवढं काही वाटत नाही, तो देव आहे. हालेलुया. तरी येशूच्या आई ती आमच्यासारखा होते. हालेलुया. आम्ही देवदूतांपैकी होते. हालेलुया. आम्ही देवदूतांपैकी होते आणि येशूची आई माणसं. हालेलुया. म्हणजे देवदूतांपेक्षा खालच्या. हालेलुया. तिला कसे काही देवाच्या जागेवर बसवत आहे आम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो, देवामध्ये दोन पापी आहेत. हालेलुया. तू म्हणजे शैतान, स्त्री म्हणजे माऊली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गाचा सैन्याधिपती आहे माता मरिया. स्वर्गाच्या सेनाचा
पुढारी नाही माता मरिया. हालेलुया, हालेलुया. दुसऱ्या बाजूला लुसिफर आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, मरिया मध्ये कुठली शक्ती आहे? प्रेज द लॉर्ड. लूकन शुभवर्तमानामध्ये पहिले अध्यायामध्ये आपण 30ावं वचन ऐकूया. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. प्रेज द लॉर्ड. परात्पराचा सामर्थ्य, हालेलुया, हालेलुया, तुझ्यावर छाया करेल. प्रेज द लॉर्ड. इंग्लिश बायबल मध्ये लिहिलेलं आहे, you will overshadow me. Praise the Lord. Hallelujah. पवित्र आत्म्याचा अभिषेक माता मरियामध्ये उतरून आलेला आहे. Praise the Lord. Hallelujah. तिच्यामध्ये वाचन आहे. Hallelujah. ही वाचनाची आई आहे. वचन म्हणजे तलवार आहे. हालेलुया. वचन म्हणजे येशू आहे. वचन आत्ममध्ये आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक तिच्यामध्ये आहे. हालेलुया. ती जिथे जात आहे तिथे प्रभूचा कार्य पुढे चालू आहे. हालेलुया. यहोशुआ ग्रंथामध्ये पहिले अध्यायातील 9वा वचन आता आपण ऐकूया. तिथे मोशेचा काळ संपलेला आहे. यहोशुआ त्याचा कार्य चालू करत आहे. हालेलुया. तिथे देवानी यहोशुआ ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायातील 9वा वचनावर एक सुंदर वाचन आहे. आपण तुझा हात वर करत या वचनाची घोषणा करूया. मी तुला आज्ञा केली आहे ना, गंभीर हो, हिम्मत कर, घाबरू नकोस, खचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. हालेलुया, हालेलुया. तू जाशील तिथे. प्रेज द लॉर्ड. तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असणार. हालेलुया. हे कोणाला बोलले? परमेश्वराच्या एका सेवकाला बोललेले वाक्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माता मरियाच्या विषयी या गोष्टी 100% लागू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माता मरिया या अभिषेक स्वीकार केली आणि तुरंत अलिशिबा यांच्या घराकडे गेली. तिकडे काय झालं? अलिशिबा तिला कळत नाही काय बोलते तिला. हालेलुया. तिच्या पोटातील बालक उडी मारायला चालू केली. हालेलुया. पोटातील बालकाने ओळखलं की समोरची स्त्री आहे. तिच्या पोटामध्ये माझा तारणारा आहे. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, स्वर्गामध्ये एक मोठा निर्णय झाला. हालेलुया. जगाचा तारणाचा संबंधामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिडम्प्टोरिस माटर नावाचा जे अपोस्टोलिक लेटर आहे. हालेलुया. तिथे हे वाक्य लिहून ठेवलेलं आहे. इन द फुलफिलमेंट ऑफ टाइम. प्रेज द लॉर्ड. वेळ पूर्ण झाला तेव्हा कन्यापासून बाळ येशू जन्माला आला. हालेलुया. या वाक्याचं स्पष्टीकरणाबद्दल लिहिलेलं आहे.
वेळ पूर्ण होण्याचा, वेळ फुलण्याचा जे वेळ आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट माता मरियाच्या संबंधामध्ये पूर्ण झाली. हालेलुया, धन्यवाद येशू. माता मरिया जेव्हा जन्माला आली तेव्हा त्या क्षणापासून शैतानाचे राज्य हारायला चालू झाले. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये कोणाला तरी देवानी डोळ्याच्या दृष्टी वाढवून दिलेला आहे. कोणाला तरी पहिलेपेक्षा जास्त आता बरोबर दिसायला लागले असे अनुभव आहे का? जरा बघा, कोणाच्या दृष्टी देवानी आता वाढवलेला आहे. तसाच प्रकारे मानेच्या खाली पाठीच्या वरच्या भागामध्ये एका जागेवर मणक्याच्या भागामध्ये खूपच दुखणे होतात असे कोणाला तरी प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. कोणाला तरी गुडघे टेकायला जमत नव्हता, गुडघ्याच्या भागामध्ये सूजन असायचा, असे गुडघ्याचा तक्रार असलेल्या व्यक्तीला प्रभू येशूने आता बरे केलेला आहे. हृदयाच्या संबंधातील विकार असलेले कोणाला तरी पवित्र आत्म्याने आता स्पर्श केलेला आहे. असे कोणतरी एक व्यक्ती आहे ज्यांना आपल्या घरी बोलायला परवानगी नाही. तोंड उघडलं तर घरातील सर्व लोक बोलणार, तू गप्प बस, तोंड बंद कर. असे अनेक ठिकाणी अपमानातून जाणाऱ्या एका व्यक्तीला आज येशू या पवित्र विसामध्ये आशीर्वाद करत आहे. ज्यांच्या कुटुंबामध्ये निरंतर भांडण होत आहे अशा कोणाला तरी प्रभू आज स्पर्श करत आहे. पायाचा कुबेरच्या भागामध्ये असलेले दुखणे कोणाचा तरी प्रभूने पूर्णपणे आता बरे केलेला आहे. सांधे दुखणे मुळे त्रास भरपूर होत आहे असे कोणाला तरी, वाताच्या संबंधातील त्रासापासून प्रभूने बरे केलेला आहे. कोणाला तरी पायाच्या टाच दुखत होते, उभं राहताना वर खूप दुखायचा, आता ते त्रास पूर्णपणे प्रभूने बरे केलेला आहे. कोणतरी अधून मधून कधीतरी कळत न कळत बेशुद्ध होऊन खाली पडत आहे, कोसळून पडत आहे, असे त्रास असलेले कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.